नरेश गडेकर यांच्या शुभ हस्ते एमएलए सर सन्मान्य सर जी आरोलकर साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत केलं आहे आणि त्याचबरोबर या गावचे सरपंच सर राजेश मांजरेकर प्रणय साळगावकर यांच्या शुभ हस्ते या गावचे सरपंच मांजरे गावचे सर राजेश मांजरेकर यांच्या ठिकाणी स्वागत केलं आहे स्पर्धेच्या माध्यमातून एक्स डेप्युटी मॅडम सन्माननीय तारा हरफडकर मॅडम यांच्या ठिकाणी स्वागत केलं आहे दोन्ही टीमना विनंती आहे दोन्ही टीम आमच्या मान्यवर कक्षासमोर या प्रमुख पाहुण्यांचं आगमन स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही पूर्ण केलाय आणि त्याचबरोबर भव्य दिव्य असे आयोजन क्रिकेट स्पर्धा भूमी स्ट्रायकर अस्नोला क्रिकेट संघ आणि श्री बोडकेश्वर म्हापसा क्रिकेट संघ सर्वांना विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षासमोर या थोड्याच वेळात बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुण्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून रापोस बॉईज आयोजित रापोस ट्रॉफीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून आमदार साहेब सन्माननीय सर जीत आरोलकर यांना विनंती करतोय रापोस बॉईज आयोजित रापोस ट्रॉफीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं बहुमूल्य वेळ देऊन इथपर्यंत आपण पोहोचतायत आपलं प्रथमतः हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपल्याला विनंती आपल्या ठिकाणी मात्र शब्दात आपण या पूर्ण टीम आणि या आयोजनाबद्दल दोन शब्द या ठिकाणी मात्र शुभेच्छा द्यायच्या आहेत या स्पर्धेला सगळ्यांक नमस्कार रापोस बॉय मांद्रे क्रिकेट म्हटले गाणी म्हाका दिसता मांद्रे मतदारसंघात सगळे क्रिकेट फेमस आहा आणि सगळे भुरगे क्रिकेट खेळपाक खूब उमेदीन टोर्नामेंट्स घडोवन हाडटात आणि आयज त्याच भाशेन रापोस बॉयजान हांगासर एक सुंदर पैकी टोर्नामेंट घडोवन आयला म्हाका थोडो टायम लेट जालो मॅच पळोवंक ना हांव समजलो लास्टाचे 2-3 ओव्हरी तरी मेळटले म्हणून पूण इतल्या बेगीन फर्स्ट टायम म्हाका दिसता इतल्या बेगीन फायनल्स खंयची तरी काबार जाले सो कॉंग्रॅच्युलेशन्स रापोस बॉयज आणि ऑल द बेस्ट अशेंच फुडें सरा आणि यंगस्टर्स आमच्या गांवचे आहात तांकां तुमी प्रोत्साहन दिया हे क्रिकेटी विशयी फुडें व्हरपाक कॉंग्रॅच्युलेशन्स टू द विनींग टीम अँड ऑल द बेस्ट टू द रनर्स अप चड काय उलयना फक्त स्पोर्ट्स म्हटल्या खानी एज अ स्पोर्ट्समॅन म्हाजी जबाबदारी आहा आमदार मागीर पयली स्पोर्ट्समॅन आणि जेन्ना आमदार जाल्या उपरांत म्हाकाय दिसलें की स्पोर्ट्समॅनां खातीर कितें तरी फॅसिलिटीज तयार जावपाक जाय आणि त्याच प्रमाणे मांद्रे पंचायतीन मांद्रे पंचायतीच्या सहकार्यान त्यांच्या आमी म्हणजे कॉपरेशनान हांगासर मांद्रे पंचायतीच्या फाटल्यान जो ग्रावंड आहा तो ऑलमोस्ट सगळो एग्जिक्युशनाक पावलेलो आहा कन्सल्टंट अपॉइंट करून त्याचे डिझायनिंग सगळे रेडी जाला फायनल प्रेझेंटेशन पंचायत इन्क्लुडींग आमची एक कमिटी आसतली गांवची जे स्पोर्ट्समॅन सगळे आसतले भितर तांकां प्रेझेंट करून कितें चेंजीस कितें जाय कितें नाका ते करून हांगासर एक बऱ्या पैकी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आख्ख्या मतदारसंघा खातीर हांगा जातलो जेणे करून वयलो जो ग्रावंड आहा तो क्रिकेट आनी फुटबॉल दोनूय यूज जातलो आनी तो हँड ओवर पंचायतीक जातलो इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट आहा ती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो इंडोर आसतलो सो इंडोर ह्यो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहा तो आमी गोंयान सगळ्यान नंबर वन म्हणजे फर्स्ट आणि नंबर वन स्पोर्ट्स इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करता म्हणजे फर्स्ट एवर गोंयान इंडोर स्विमींग पूल विथ टेम्परेचर कंट्रोल ह्यो आमी मांद्र्यान स्टार्ट करतात आणि अख्ख्या गोंयान ह्यो पयलो आसतलो आणि एक त्याच्या वयर आणि एक उमेदीची हे आहा की व्हॉलीबॉल कोर्ट बॅडमिंटन इंडोर पयल्यात पूण इन्क्लुडींग व्हॉलीबॉल कोर्ट त्याच स्विमींग पुलाच्या फर्स्ट फ्लोराचेर व्हॉलीबॉल कोर्ट आसतलो प्लस मल्टीपर्पज ग्रावंड तो म्हणजे बॅडमिंटन खेळोंक मेळटले परत योगा सेंटर्स आणि बारीक बारीक तुमकां कॉन्फरन्सीस आणि कितें अशें घेवंक मेळटले सो जीम आहा हायटेक जीम लेडीजांक आनी जेंट्सांक सेपरेट जिम्स आहात दोनूय केल्या तसे वेगळे वेगळे जे जे फॅसिलिटीज जाय ते इंडोरा पैकी घेतले ग्राउंड फ्लोराचेर आमी पार्किंग दवरले सो ह्या प्रकारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ह्यो मांद्र्यान एज अ एमएलए म्हाजी जबाबदारी आसली आनी एज अ स्पोर्ट्समॅन ही आमच्या भुरग्यां खातीर फॅसिलिटीज करपाक जाय
आणि पूर्ण म्हाका दिसता आमचो सरपंच आहा राजेश ते आणि पयलीं आसलेल्या सरपंचांनी सगळो सपोर्ट केल्लो आसा. आतां राजेश वॉर्ड मेंबर आसा तसोच तो सरपंच आहा आणि माझी इच्छा आहा तो सरपंच आसा तेन्ना त्याच टेन्युरान त्याच्याच पिरियडान तो फावंडेशन स्टोन जावचो म्हणून तो प्रयत्न आणि ऑलमोस्ट तो जातलो सुद्दां. फक्त तुमचे सपोर्ट जाय, कित्याक हे तुमच्या गांवा खातीर तुमच्या भुरग्यां खातीर तुमच्या फ्युचर भुरग्यांचे फ्युचर आहा तेंच्या खातीर हे हांगासर केला. आतां क्रिकेट म्हटले खंय क्रिकेटीक ग्रावंड सारको म्हणजे परफेक्ट क्रिकेट खेळपा खातीर ना, तेका लागून पर्सनली तुया गांवान म्हणजे हॉस्पिटला देगेक 40,000 स्क्वेअर मिटर ऑलरेडी लिजार आमी उदरगत संस्थे अंडर लिजार घेतल्या. म्हणजे एन्युअली आमकां भाडे फारीक करचे पडटले गव्हर्मेंट ते हांव फारीक करतलो थंय ओन्ली फॉर क्रिकेट ग्रावंड म्हणजे स्पेशली क्रिकेटी खातीर. म्हणजे हांव आमदार जाल्या उपरांत प्रत्येक टोर्नामेंटाक पार्टिसिपेट जाता तेन्ना खंयतल्यान खंय शेतांनीच आसता, नाजाल्यार त्या सायडींतले हरमलचे पालयाचे त्या सायडीन ते हेतून आरोंद्या करतात टोर्नामेंट. सो वायट दिसता की हांगासरूय एक क्रिकेट ग्रावंड आसचो. तेका लागून तुवें हांगासर क्रिकेट ग्रावंड एंटायर म्हणजे सिटींग फॅसिलिटीज जावं फ्लड लायट जावं हे प्रोविजन म्हणजे चेंजींग रूम तुमचे लॉकर रूम्स जावं टिम्स पार्टिसिपेट हे सगळे फॅसिलिटीज हांव पर्सनली म्हाज्या लेवलाचेर हांव ते घडोवन हाडूंक सोदता आणि म्हाका दिसता येणाऱ्या एका वर्सान ते कंप्लीटूय जातले. हे आमच्या मतदारसंघाचे जे क्लब्स आहात जे टोर्नामेंट्स करतात तेंच्यांनी टोर्नामेंट्स करपा खातीर डेट फिक्स करून पयलींच शेड्यूल म्हणजे कॅलेंडर आमचो फिक्स आसतलो. त्या टायमार तुमी थंय बिंदासपणे क्रिकेट टोर्नामेंट तुमचो ऑर्गनायज करू शकतात फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे तुम्ही खंयच कसलोच रुपया सुद्दां दिवपाची गरज ना, इन्क्लुडींग फ्लड लायट आणि सगळी सिस्टम तुमकां सगळे आहा ते इन हाऊस मेळटली. फक्त हे करता कित्या खातीर हे करता तुमचे म्हणजे तुमची उमेद एक क्रिकेटी खातीर म्हणजे क्रिकेट नो डाऊट क्रिकेट म्हणटा ती ऑल म्हणजे एक रिलीजन जाल्ले आहा आख्ख्या इंडियेचे आणि त्याच्या खातीर हे आमी घडोवन हाडपाचो प्रयत्न केला. तशेंच हांगा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नेट्स 4 नेट्स आमी सीझन नेट्स हांगासर इन्क्लूड केला क्रिकेटी खातीर. सो मागता सगळ्यां कडेन की जेन्ना जेन्ना हे असले प्रोजेक्ट आमच्या यंगस्टरा कडेन आनी स्पोर्ट्समॅना खातीर आमी हाडटात तेन्ना तुमचो फूल फ्लेज सपोर्ट तुमचो गरजेचो आहा आणि ती अपेक्षा आनी इच्छा दवरता तुमचे कडेन तुमचो सपोर्ट मेळटलो. जर तुमकां कितें चेंजीस जाय तुमकां जाय तशें जाल्यार डेफिनेटली ते करया. परत एकदा राजेशा कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणटा तो सगळ्या भुरग्यांक आपल्या घेवन वांगडा घेवन फुडें सरता असोच फुडें सर. म्हाजो फूल सपोर्ट तुका सदांच आसतलो. थँक्यू. धन्यवाद सर. त्याचबरोबर या गावचे सरपंच सर राजेश मांजरेकर यांना विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि स्पर्धेबद्दल या ठिकाणी दोन शब्द शुभेच्छा द्यायच्या आहेत. व्यासपीठ देवी भगवती सप्तेश्वरा माझं नमस्कार, तसेच गंगा देवाक माझं नमन. व्यासपीठावर बसलेले मान्यवर प्रामुख्यान आमचे लाडके आमदार जितभाई आरेलकर, तसेच डेप्युटी सरपंच तारा आडफडकर, सगळे बाकी मान्यवर, सगळे क्रिकेटपटू आणि सगळ्या प्रेक्षकांक माझो नमस्कार. खरेंच बऱ्यापैकी ह्यो रापोज बॉयजान ऑल गोवा म्युन्सिपाल्टी आणि पेडणेम लेवल टुर्नामेंट आयोजित केला. फक्त टुर्नामेंट आयोजन केलं म्हणून जायना, पण त्याच्या फाटल्यान भरपूर श्रम आसता. आयज जायते गोष्टी आसता. आयज ग्राउंड आसता, बाउंड्रीज आसता, यूट्यूब आसता, पेंडल्स आसता आणि हे सगळे आयोजन रापोज बॉयजान बऱ्यापैकी केलेलं आसा. खरेंच आयज कित्येक वर्सां मी रापोज बॉयजा बरोबर आहा, पूण लिडर आसलो म्हणून जायना, पूण त्याच्या बरोबर पिलरय आसपाक जाय. आयज आमचो चेतन आसा, आयज आमचो रोहीत आसा, तसो भाऊ आसा, आमचो शंतो हेरम आणि ईच अँड एवरी रापोज बॉयजचे टीम मेंबर आसा आणि तेंच्यांनी बऱ्यापैकी हो आयोजन केलेलो आसा. त्याच्या बद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करता. आणि भाईन आता सांगल्याप्रमाणे ग्राउंडाचे प्रोसेस चालू आसा. बेगीतल्या बेगीन ग्राउंड जातलो. कित्याक गरज आसा, कित्याक आमचे जसे क्रिकेटाचो क्रेज आसा तसो फुटबॉलाचो सुद्धा क्रेज आसा आणि हे दोनूय क्रिकेट आणि फुटबॉल दोनूय ग्राउंड भाईन प्रपोज केलेले आहा. बेगीतल्या बेगीन ते जातले. तसेच मी अभिनंदन करताय आयच्या विजेत्या टिमीचे. खरेंच बरे खेळ्ळ्यात तुमी, बरं प्रदर्शन केल्यात. तसेच विजेत्या टिमीचेय मी
अभिनंदन करतोय. तुम्ही फुल टुर्नामेंट बरो खेळलात, बरं प्रदर्शन केलं आणि तसेच इच अँड एव्हरी टीम ज्यांच्यानी ह्या टुर्नामेंटात पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्यांच्यानी बरे प्रदर्शन केलं त्यांचे सगळ्यांचे मी अभिनंदन करतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. त्याचबरोबर स्पर्धेच्या माध्यमातून या गावचे उपसरपंच मॅडम सन्मान्य तारा हरपडकर मॅडम आपल्याला विनंती आहे आपल्या 2 शब्दात या स्पर्धेला आपण पण शुभेच्छा द्यायच्या आहेत. सगळ्यां पयलीं तुमकां नमस्कार करता. अनमोल अशी जल्म दिवपी आई देवी भगवती सप्तेश्वर एका नमन करता. गंगा देवाक वंदन करता. भूमी मातेक वंदन करता. आज 3 दीस ज्या भूमीन तुमकां राखले, ज्या भूमीन तुमचें रक्षण केलें, फातरा पासून वता पासून चारी पासून या पवित्र भूमीत तुम्ही भार दिल्यात, या भूमीक वंदन करता आणि आजच्या या फायनलीचे तुमकां सगळ्यांक मना पासून शुभेच्छा दिता. आदरणीय असे व्यासपीठ आसा. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मांद्रेचे सरपंच याच्या उपस्थित आसा. मांद्रे मतदारसंघाचे आमदार जितभाई आरोलकर. असे म्हणतात, ज्याची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी, ज्याचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी म्हणावी, ज्याच्या दारान पाणी आलं त्यांनी ओझाभर पाणी द्यावे, ज्याची मान उंच झाली त्यांनी खाली असलेल्या माणसांना वर कसं काढता येतं याचा विचार करावा. हो विचार आमचं मांद्रे मतदारसंघाचा आमदार जितभाई करीत आयला, करीत वयतलो, आसतलो फुडें बी आणि करीत वयतलो. असे या आदरणीय व्यासपीठार जितभाई उपस्थित आसा. त्यांचे तुमच्या आयोजकाच्या वतीन, नियोजकाच्या वतीन आणि सगळ्या रापोस गोयच्या वतीन हांव मनापासून स्वागत करता, आभार करता आणि फुडल्या आयुश्याक ताका खूब त्याच्या हातून सेवा घडची अशें देवी भगवती कडेन मागता. तुम्ही 3 दीस हांगा खेळ्ळे, 2 संघ खेळ्ळे, एक संघ खेळटा खेळटा फायनलीक 2 संघ पावले. पहिल्या दिसा पयलेली तुम्ही ट्रॉफी ती तुमच्या मनात गेली. ती ट्रॉफी तुमच्यापर्यंत येवपाची, त्या ट्रॉफीकडे धाव घेवपाची आणि त्या ट्रॉफीचे तुमचं हक्क असून ती ट्रॉफी केन्ना काय ते गाडयेन घालता हेची तुम्ही वाट पळयतात. आमच्या भाशणाची वाट पळयना. पण एक कर्तव्य आमकां अशी संधी मेळटा, अशें व्यासपीठ मेळटा जेतून आमी आमचे विचार तुमच्यापर्यंत पावूंक शकतात. हांव एक साधारण महिला आसा, एक डेप्युटी सरपंच आसा, समाजात काम करता, व्हडले कोण मनीस ना. पूण माझे या आयोजकांनी आणि नियोजकांनी या कार्यक्रमाक माझी याद केली, म्हाका आफयले, घरा कडेन येवन म्हाका इन्विटेशन दिले. त्याबद्दल हांव आयोजकांचे, नियोजकांचे आणि रातोस बॉयसांचे मनापासून आभार मानता, धन्यवाद म्हणता. मालवणी भाशा आमचे योगेश हांगा बसलेलो आसा. सलाम तुज्या त्या मालवणी भाशा. कितें हळदीची ओटी केली, कितें हळदीचो बॉल आणि तो नाळ आमच्या पदरात घातलो आणि जेणे करून तुम्ही जिखले. सलाम तुझ्या मालवणी भाषाक योगेश सर. सुंदर अशें त्यांनी हांगा कॉमेंट्री केली. त्याच्या बरोबर बसलेले आमच्या सारखी एक महिला लेडीज किरण त्रिवेणी सावंत ही हांगा आसा. म्हाका दिसता तेजे आयकून ते सुद्धा मालवणी शिकतले. शेवटी आमी मालवणीच. आमच्या भाशेक आमच्या बार्देशांत चाळयतात हडेन थडेन, पूण मालवणी भाशा ही कितली आणि कशी भावना आणि कशी ती फुडें व्हरता ही योगेशा कडल्यान शिकपाची. पुन्हा एकदा योगेश तुका धन्यवाद तुझ्या मालवणी भाशेक. सुंदर अशी त्यांनी हांगा हे केली. तरी हे 2025 जितले संघ हांगा खेळ्ळे, खेळून गेले त्यांच्या खातीर शुभेच्छा दिता. जे जिखले त्यांच्या खातीर शुभेच्छा दिता. जे हारता त्याची खूप चर्चा जाता, कित्याक हारता त्याची चर्चा जाता, त्यांच्या खातीर खूप शुभेच्छा. हारलो म्हणून तुम्ही जिखले, तुम्ही जिखले म्हणून ते हारले. राजनीती आणि क्रिकेट हे एका कोयनाची 2 बाजू. राजनीतीन सुद्धा आम्ही रातभर खडपड करतात, खूप प्रॅक्टिस करतात. क्रिकेटान सुद्धा आम्ही रात दीस प्रॅक्टिस करता, खूप खडपड करता. पण जिखता जिखता अशें दिसता की
हारता असो वारो येता, हारता हारता अशें दिसता की जिखता हो वारो येता. सेम राजनीती आणि क्रिकेट. फाटीच मांद्रा बॉयची गेम जाली, हारता हारता जिखले. तशें क्रिकेट आसा, हारता हारता जिखले. तुमच्या आयुश्यात तुमकां भरभरून मेळचे, भरभरून मेळचे. तुम्ही दुसऱ्या खातीर कितें तरी करचें हांगसून तुमी वयतली. हांव म्हणटा त्या आईचे धन्यवाद माना की तुमकां तेणी जल्माक दिल्या. आयज ट्रॉफी घेवन तुमी रस्त्यासून वयतली, लोक तुमकां पळयतलो, पूण त्या आई कडेन वचपाचें पयलें कर्तव्य तुमच्या भुरग्याचें आसा. तुमी युवा आसात, तुमी युवा एक झलक आसा, एक वाळूची झलक आसा. आणि हे धावत्या जगात तुमची गरज आसा, युवांची गरज आसा. तुम्ही युवा आसा, भावी पिढी तुमच्या हातीन आसा. हांव सदींच एक संदेश दिता आनी चडशी म्हाका म्हणटा की माई तो संदेश कित्याक दिता. हांव कित्याक दिता खबर आसा, मीठ जाणा तूं, मीठ केतून घातल्या शिवाय खंयच्या वस्तीक चव येयना आनी ती वस्त गोड लागना. म्हणून हांव सदींच युवांक जावं म्हाज्या महिलांक जावं सगळ्यांक संदेश दिता की आयुष्य सुंदर आसा. कशें जगपाचें हे तुमी तुमचें ठरवा. पहला अर्धा भल्ला आहे, पहला अर्धा सल्ला आहे. भल्ला आहे म्हणायचा की सल्ला आहे म्हणायचा. सांगा कसं जगायचं कणत कणत की रडत रडत, रडत रडत जगू नकात. पायान काटा रुजलाय हेही खरं आहे, पायान काटा रुजलाय हेही खरं आहे, पण तेच काटे फुले देता हे मात्र विसरू नका. ती काट्यासारखं फुलायचं की फुलासारखं रुटायचं. सांगा कसं जगायचं कणात कणात की रडत रडत. आयुष्य सुंदर असा, भावी पिढी तुमच्या आसा, युवा असा. तुम्ही युवा एक झलक असा फुडल्या आयुष्याची, आमच्या भावी पिढीची. म्हणून सांगता रडत रडत जगू नका, सुंदर जगा. आयुष्य सगळे तुमच्याकडे असा. त्या पलीकडे हांव सांगता सुंदर असो निसर्ग असा. आज तुम्ही दुसऱ्या प्रत्येक गांवासून आयले, हांगसून कितें तरी व्हरपाचें. भाईन तुमकां सांगलें की ग्रावंड जातलो. आज कितले वर्सां ह्या ग्रावंडा खातीर तुमी दगडान चारीन अशे मेरे वयल्यान, जेचे कडसून मेरे वचून तो बॉल गेलो सुद्दां तो सिक्सर जाता आनी खंय तरी ते भायर पडटा, जिखूंक पावना. पूण तुमकां एक बरोसो ग्रावंड भाई दितलो आनी भाई सगळ्यांचो सपोर्ट आसतलो आनी भाई कडल्यान हें काम जावचें अशें हांव देवी भगवती कडेन मागता. आनी दुसऱ्या फावटी तुमी ग्रावंडार खेळटले अशी म्हाका आशा आसा. त्या पर्यंत सुंदर असो निसर्ग आसा, हेतून तुमी कितें व्हरतले. हांव म्हणटाय हिरव्या पिवळ्या डोंगराकडून हिरवी पिरवी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावे, वेड्या पिस्या ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे, उसळत्या दर्याकडून पिसरती आहार घ्यावी, मातीतल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून ओंकार घ्यावे, शांत राहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत राहावं, घेणाऱ्याने घेत राहावं. आज तुमकां दितले, आमच्या हातीन मेळटले, तुम्ही घेयात आणि सुंदर असे आयुष्य जगा. परत हांगा येयात, परत प्रॅक्टीस केल्या, हारले ते जिखतले आणि जिखल्या उपरांत तुम्ही तुमची जीत तुमच्या गांवांत, तुमच्या गावात, तुमच्या घरात, तुमच्या वाड्यार हे तुमचे जीत तुमच्या घराचे जातले, वाड्याचे जातले, गावाचे जातले. पुनश्च एकदा तुमकां सगळ्यांक मनापासून शुभेच्छा दिता. आयोजकांनी आमचे मांद्रे सरपंच आमचे राजेश मामा मांद्रेकर यांनी म्हाका आपयल्या बद्दल हांव तेच्या मनापासून आभार मानता. आयल्यापासून सदांच खूप स्वागत केले, बरे बरे खोबरे सांगले, त्याचेही मनापासून आभार मानता. धन्यवाद. मुख्य पारितोषिक वितरण समारंभाकडे आम्ही वळतोय. स्पर्धेच्या माध्यमातून 28 तारीखला या स्पर्धेचा शुभारंभ प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर पंचगिरी ज्या तिन्ही पंचांनी केली आहे, त्या तिन्ही पंचांना विनंती करतोय सर आपी चंद्रोजी यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केला जातोय. स्पर्धेच्या माध्यमातून रापोस बॉयचा आयोजित रापोस ट्रॉफीच्या माध्यमात या स्पर्धेची आठवण म्हणून सुंदर सन्मान चिन्ह देऊन सर आपी चंद्रोजी यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय.
या गावचे सरपंच सन्माननीय राजेश मांजरेकर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची सुंदर अशी आठवण म्हणून गेले 3 दिवस कडक उन्हात सुंदर पंचगिरी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. सर ऑफिशियल्स आपी चैत्रोज यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. स्पर्धेच्या माध्यमातून दुसरे ऑफिशियल्स पंच सर रमेश आंदुर्लेकर, गोवा असोसिएशनचं जे मान्यताप्राप्त पंच आहेत आणि त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय सर राजेश मांजरेकर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सुंदर अशी ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित केला जात आहे. स्पर्धेच्या माध्यमातून तिसरे पंच सुंदर क्रिकेट प्रथमतः उभरत्या वयामध्ये आणि त्यानंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जो सुंदर पंचगिरी करताना बघायला मिळतोय योगेश उर्फ मुंदा दाभोलकर सर ऑफिशियल्स पंच यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केला होतोय. सर राजेश मांजरेकर यांच्या शुभ हस्ते स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर गेले 3 दिवस ज्यांनी स्कोरिंग केले सुंदर स्कोरिंग आपल्याच गावची कुमारी त्रिवेणी सावंत हिचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. सरपंच सर राजेशजी मांजरेकर साहेबांच्या शुभ हस्ते स्पर्धेच्या माध्यमातून खूप दूरवरून या स्पर्धेसाठी ज्यांनी सुंदर लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळालंय त्यांच्या माध्यमातून tenniscricket.in गौरव सावंत आणि त्यांच्या पूर्ण टीमच्या वतीनं यांना विनंती करतोय. प्रशांत पवार आणि दोन्ही कॅमेरा वर्ग खूप दूरवरून पण सुंदर कॅमेरा वर्ग पुढचा रिप्ले बघा अगदी तुरंत काही सेकंदात बघायला मिळतोय. त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केला जातोय. सन्माननीय सर या गावचे सरपंच राजेश मांजरेकर यांच्या शुभ हस्ते स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यांची आपल्याला बघायला मिळाली आणि त्यांच्यावरच आमचं पूर्ण समालोचकांचं भवितव्य अवलंबून असतं. तो संदीप डीज आहे. संदीप किंजळकर याला विनंती करतोय आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केला जातोय. सुंदर अशा स्पर्धेत आपल्याला एक सुंदर अशी ट्रॉफी देऊन आपला मान सन्मान केला जातोय. स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अतोनाट प्रयत्न केला राबोस बॉयज क्रिकेट संघाने त्यांच्या सहकार्यासाठी आम्ही सगळे पाहुणे म्हणून इथपर्यंत पोहोचलो होतो आणि या पाहुण्यांचा मान सन्मान सकाळच्या रात्रापासून संध्याकाळी जाईपर्यंत चहा पाणी जेवण त्याचबरोबर चहा ही सुंदर व्यवस्था जिथे काय इथे कमी पडेल ते कमी आम्ही पडू देणार नाही हे सांगितलं होतं. सन्माननीय मॅडम सौ आरती शिरोडकर यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून एक टोक देऊन एक मान सन्मान केला जातोय. मॅडम आपल्याला विनंती आहे दुराट टाळ्यांच्या आवाजात स्वागत करूया. आरती मॅडम भरपूर हौशी आहेत या क्रिकेटसाठी आणि आज त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय सर राजेश मांजरेकर यांच्या शुभ हस्ते आरती मॅडम यांचा कारण ह्या मॅडम या मंडळाच्या पाठीशी कायम अशाच उभ्या असतात आणि त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केला जातोय. कोणी येऊ दे तो आपलाच आहे हे समजून एक सुंदर कार्य आपल्याला बघायला मिळतं त्यांचं. थँक्यू सर. थँक्यू सर राजेश मांजरेकर आणि त्याचबरोबर स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी आम्हाला 3 दिवस समालोचन ऐकायला मिळालं हिंदी मराठी आणि त्याचबरोबर मालवणी. मगाशी मॅडमांनी सांगितलं नाव त्याचं योगेश नाही आहे नाव त्याचं आहे जयेश परब पण त्याचं सुंदर असं कौतुक केलं होतं. श्रेय मला गेलं होतं पण मी आता सांगेन त्याचं श्रेय हे त्यालाच आहे. ते मात्र जयेशनं सुंदर समालोचन केलंय आणि त्याचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय सर हरीश निर्लेकर यांच्या शुभ हस्ते जयेश परब याचा या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केला जातोय. त्यानंतर आमचे दुसरे समालोचक
आमचे बंधुतुल्य मित्र योगेश परबा, मराठीचा बुलंद आवाज आणि जो आवाज हा बऱ्याच वेळा सिंधुदुर्गात कमी आणि गोव्यात जास्त ऐकायला येतो, त्या योगेशचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्मान्य हरीश यांच्या शुभ हस्ते हा योगेशचा सन्मान केला जातोय. थँक्यू. स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य पारितोषिकाकडे आम्ही वळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक वैयक्तिक स्वरूपाची पारितोषिक आपण बघत होतो. फायनल मॅन ऑफ द मॅच साठी सुंदर अशी या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सुंदर अशी ट्रॉफी आणि ट्रॉफी बरोबरच इलेक्ट्रिक शेकडी आपण पाहतोय. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल मित्रांनो? सुंदर अष्टपैलू कामगिरी ज्यानं केली आणि मुकेश आणि फटकेबाजी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. फायनल मॅन ऑफ द मॅच ज्यानं धावसंख्येला रोधक लावणारी गोलंदाजी केली, अस्नोड एक्सप्रेस रोहन साळगावकर फायनल मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय मॅडम या गावचे उपसरपंच एक्स डेप्युटी मॅडम सन्माननीय सौ तारा हडपडकर मॅडम यांच्या शुभ हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहन साळगावकर. 2 षटकात कमी धावा देत पहिल्या षटकात ज्यानं 3 गडी बाद केले आणि त्यामुळे धावफलक श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघाचा थांबला गेला. महत्वाचे गडी बाद झाल्यानंतर त्यासाठी या ठिकाणी पहिल्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहन साळगावकर. स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॉलर साठी सुंदर अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबर गरमीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे आणि सुंदर असा कूलर फॅन आपण पाहतोय, एअर कूलर फॅन. आणि बेस्ट बॉलर रापोस बॉईज आयोजित रापोस ट्रॉफीचा मित्रांनो बेस्ट बॉलर कोण असेल? प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने सुंदर गोलंदाजी केली ज्याने केली आणि सुंदर गोलंदाजी करत ज्यानं आपलं नाव गोलंदाजीत वर्चस्वाला आणलंय, संघाचा कर्णधार म्हणून ज्यानं कामगिरी केली, आज भूमिष्ठ टायगर क्रिकेट संघाचा 10 गडी सर्वाधिक गडी बाद करणारा नामदेव बानवलीकर या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. थँक्यू. स्पर्धेच्या माध्यमातून बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज ज्याने फलंदाजीत भरपूर सुंदर कामगिरी केली, सुरेख फटकेबाज यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. पण ज्या खेळाडूंना वन मॅन शो, एक खिलाडी सेना बरोबर अनेक मैदानं कित्येक वेळा गाजवली आहेत, गोवा राज्यामध्ये त्याला ब्रँड म्हणून ओळखलं जाणारा खेळाडू, त्याने क्रिकेटचा ढेर सारा अनुभव, बेस्ट बॅटर, 66 धावांची स्पर्धेची पहिलं अर्धशतकी खेळी ज्यानं केली तो सनम साळगावकर या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. सनम साळगावकर उपस्थित नाही पण त्याचा सहकारी हे पारितोषिक स्वीकारताना आपल्याला बघायला मिळतोय. स्पर्धेच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं या ठिकाणी मात्र पारितोषिक होतं. स्पर्धेच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,555.
स्पर्धेच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज एक खिलाडी सेना बरोबर गोवा राज्य सिंधुदुर्ग जिल्हा कर्नाटक राज्य जर आपल्या फलंदाजीनं अक्षरशः गाजवलंय सर्वांना माहिती आहे कारण एक खेळाडू ज्यानं हे मैदान अक्षरशः गाजवलं रॉपोस ट्रॉफीच्या माध्यमातून जो खेळाडू आहे मॅन ऑफ द सिरीज 101 धावा 8 गडी बाद ज्यानं केले सर पुण्याची कलंगुटकर गोवा पोलीस मध्ये करत असणारा खेळाडू या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. सुंदर असं आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून गरमीचे दिवस आणि पुणे जिल्हा शीतपेय ठेवण्यासाठी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवर आमदार साहेब आणि त्याचबरोबर सरपंच साहेब या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सुंदर असं आपण पाहतोय फ्रीज या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर अशी ट्रॉफी सर गोवा राज्यातील गोवा पोलीस म्हणून करत असणारा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलंय भूमी स्ट्राईक असणारा क्रिकेट संघाचा पुण्याची कलंगुटकर ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. पुणे जिल्हा तुझा भरपूर अनुभव आहे आणि तुला एक विनंती आहे तू कोकणीमध्ये पण बोललास तरी चालेल भरपूर कमी वेळा बोलताना तू बघायला मिळतो आज तुला या स्पर्धेबद्दल आणि या मॅन ऑफ द सिरीज भेटलं तर अधिक स्पर्धा खेळत असताना तुला कसं वाटतंय? थँक्यू अरे माझा पुण्याजीचं बोलणं कमी असतं पण काम परफेक्ट असतं त्यानं दाखवलंय. स्पर्धेच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकासाठी या ठिकाणी पारितोषिक होतं रोख रक्कम 15,555 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय दोन जे सेमी लुसर आपल्याला बघायला मिळाले. तो पहिला संगम ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघासाठी 15,555 आणि सुंदर अशी ट्रॉफी आपण पाहतोय. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा सेमी लुसर ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ उपसरपंच सरपंच आणि आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते सेमी लुसर ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाचा कोण जर प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असेल त्यांना विनंती आहे. सर्व सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दुसरा सेमी लुसर संघ आपल्याला बघायला मिळाला या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यानं खूप दूरवरून या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. 15,555 रुपये कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघम धीरज पालियकरला विनंती करतोय सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघाचा या ठिकाणी मात्र प्रतिनिधी उपस्थित कोण असतो म्हणजे धीरज पालेकर आमचा मित्र आहे आणि तो सुंदर अशी ट्रॉफी आणि 15,555 रुपये आपल्याला बघायला मिळाले. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 55,555 रुपयाचं द्वितीय पारितोषिक स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला सुंदर अशी ट्रॉफी आणि रनर अप आपल्याला संघ पाहायला मिळतोय. सर्व संघ एका लाईन मध्ये यायचंय. मेडल असतील या स्पर्धेच्या आठवणीची त्याचबरोबर ट्रॉफी
₹55,555 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. एका लाईन मध्ये श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघ सर्व खेळाडूंना विनंती आहे एका लाईन मध्ये यायचं आहे. मेडल असतील मेडल आपल्या गळ्यामध्ये घातले जातील. सर्वांच्या गळ्यामध्ये या ठिकाणी मेडल घातले जातील. रनरअप क्रिकेट संघ श्री बोडगेश्वर म्हापसा रोख रक्कम ₹55,555 आणि सुंदर अशी ट्रॉफी. स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर अशी ट्रॉफी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. रनरअप क्रिकेट संघ श्री बोडगेश्वर महाराज की जय या जल्लोषात श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघ या स्पर्धेचा रनरअप उपविजेता क्रिकेट संघ 55,555 सुंदर अशी ट्रॉफी. विनर संघ स्पर्धेचा महाविजेता क्रिकेट संघ 1,11,111 रुपयाचं सर्वात मोठं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. रापोस बॉईज आयोजित रापोस ट्रॉफी महाविजेता क्रिकेट संघ भूमिश टायगर अस्नोडा क्रिकेट संघ आपल्याला विनंती एका लाईन मध्ये यायचं आहे. पूर्ण क्रिकेट संघ भूमिश टायगर अस्नोडा क्रिकेट संघ या स्पर्धेचा महाविजेता क्रिकेट संघ चॅम्पियन
करतोय. मान्यवरांनी आमच्या विनंतीला मान देऊन बक्षीस वितरण समारंभासाठी या ठिकाणी आमदार साहेब, त्याचबरोबर सरपंच साहेब, उपसरपंच मॅडम आणि त्याचबरोबर सर्व आमदार सर हरीश टेटेकर साहेब या सर्व आमदारांनी असं बहुत योगदान दिलंय या स्पर्धेसाठी. ज्यांनी सर्व प्रामुख्याने सर्व जमीन मालकांबरोबर सर्वच आपल्या लाईटची व्यवस्था केली आहे. ज्यांनी या स्पर्धेसाठी देणगी स्वरूपात, वस्तू स्वरूपात जी व्यवस्था केली आहे आपल्या या मंडळासाठी, त्या मंडळाच्या सर्व दात्यांचं पुन्हा एकदा रापोस बॉईजच्या वतीनं सर्वांनी जे महत्वाचं योगदान केलं आहे, सुंदर लाईटची व्यवस्था, सर्व जमीन मालकांवर देणगी स्वरूपात, वस्तू स्वरूपात आणि सर्व मान्यवर आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आमच्या बक्षीस वितरण समारंभाला हजर राहिल्या सर्वांचं रापोस बॉईजच्या वतीने प्रथमतः स्वागत, खूप खूप आभार मानतोय. बक्षीस वितरण आणि ही स्पर्धा आम्ही संपन्न झाल्याचं या ठिकाणी जाहीर करतोय. धन्यवाद. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें.